संतोष देशमुख यांची अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली होती। आता या गोष्टी आज पाहिलं तर 16 दिवस आहे, आज 16 दिवस उलटून गेले ते, आज 17 दिवस आहे। आता माझ्यासोबत काही गावकरी येतं, आता काय सांगायला संतोष देशमुख 16 दिवस उरले, 17 दिवस आहे, आरोपी मोकार येतं, काय सांगाल? काय आता त्यांना इतके दिवस झाले आम्ही त्यांची प्रतीक्षा करतो, आरोपी धरायला पाहिजेत, आजपर्यंत धरले नाहीत। आम्हाला नवीन SP वर भरोसा होता, त्यांनी बी अजून काय आरोपी नवीन SP ची नेमणूक केलेली आहे। हो ना, म्हणजे नवीन SP साहेब जे त्यांची नेमणूक केलेली आहे ते आम्हाला वाटत होतं की साहेब आल्याच्या नंतर काही ना काही म्हणजे ह्या कामाला वेग मिळेल, गती मिळेल, पण अजूनपर्यंत काय आम्हाला वाटत नाही काही होणार आहे पुढं म्हणून। आज पाहिलं तर जिल्ह्यामध्ये SP आलते, त्याचे CIDचे पोलीस अधीक्षक महासंचालक सुद्धा अजित बोराडे येऊन गेले आहेत, त्यांनी केज आणि याच्या अनेक ठिकाणी भेट दिली, पण आता गावाला भेट दिली नाही, कसं सांगतं? फक्त भेट घेऊन काय होणार नाही, पुढं काय ती प्रोसेस फास्ट केली पाहिजे त्यांनी। एक तर आत्तापर्यंत त्यांनी फक्त 4च आरोपी पकडलेत आणि पुढलं जे असतील आरोपी त्यांनी अजून काहीच केलेलं नाही। पण दररोज भेट घेण्यात काय अर्थ आहे? तुम्ही दररोज येताल, भेट घेताल, जाता, पुढलं काय? त्यांनी लवकरात लवकर तपास करावा आणि आरोपीला कठोरात कठोर कारवाई करावी आणि फाशी द्यावी। आता पाहिलं तर 28 तारखेला एक संपूर्ण पक्षाच्या समाजात मोर्चा देखील असणार आहे, कसा मोर्चा असणार आहे तो? फार विराट मोर्चा असणार आहे, मोर्चाचं स्वरूप सांगता येणार। बाजार चाललेला आहे सध्या तर काय, आणि मोर्चाचं रूपांतर सांगता येणार नाही, एवढा मोठा मोर्चा असेल। त्यामध्ये अनेक राजकीय नेते देखील सहभागी होणार, अनेक राजकीय नेते सहभागी होणार त्या मोर्चामध्ये, आणि कसा मोर्चा असणार आहे? हा, जे मोर्चाचं नियोजन केलं आहे बीड जिल्ह्यामध्ये, ह्या सर्व मराठवाडा आणि महाराष्ट्रामधून नियोजन झालेलं आहे। याच्यामध्ये आज 9 तारखेपासून अद्यापर्यंत उरलेले मुख्य 3 आरोपी अरेस्ट झाले नाहीत। हा शासनाचा, प्रशासनाचा सगळ्यात मोठा महाराष्ट्रामधला हा प्रश्न आहे। इथून महाराष्ट्र नव्हे तर भारतभर याचं आंदोलन होत आहे, आणि याची जवळजवळ महाराष्ट्र शासनाला ते गांभीर्य नाही, आणि त्यामध्ये आज IG आले होते। किमान गावकऱ्यातर्फे, आमच्यातर्फे, सगळे पीडित कुटुंबातर्फे एवढीच अपेक्षा होती की आमचं त्यांनी थोडंफार घराणं ऐकलं पाहिजे, आणि ते CIDचे महासंचालक होते ते, हां, अजित बोराडे। हो, CIDचे महासंचालक होते, त्यांच्याकडे तपास होता, त्यांनी आमचं काहीतरी सांत्वन करायला पाहिजे होतं। आम्हाला अल्टिमेट 2 दिवस, 1 दिवस, 3 दिवस देतात, आणि त्याच्यामध्ये काय प्रोग्रेस होती हे आमच्यापर्यंत पोहोचत नाही। ही सर्वस्वी या बीड जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये संतोष अण्णांच्या बाबतीत या समाजाला किंवा या प्रकरणाला कुठतरी काहीतरी शिस्त आहे असं आम्हाला वाटतंय, त्याच्यामुळं आरोपी अरेस्ट होत नाहीत। ही भूमिका आमच्या सगळ्यांची आहे, आणि तुम्ही आरोपी अरेस्ट करीत नाहीत, लोकशाही मार्गाने आम्ही कुठेतरी प्रशासनावर दबाव येते असं मला वाटतं। प्रशासनावर नक्कीच याची जाणीव झालेलीच आहे, त्याच्यामधून सगळ्यांनी ती आहे। प्रत्येकजण राजकीय लोक येऊन सांत्वन करणं ही त्यांची भूमिका आहे, पण आम्हाला आउटपुट काय मिळत नाही ह्या प्रकरणामध्ये, ही मोठी खंत आहे। या ठिकाणी पाहिलं तर 17चे मंत्री आले, ते विरोधाचे कमी मंत्री येऊन गेले, या ठिकाणी त्यांनी आश्वासन दिलं की 2 दिवसात आरोपीला ताब्यात घेतलं जाईल, मात्र ते अजून ताब्यात नाहीत। सर 12 तारखेपासून 2 दिवस सांगतात, 12 तारखेपासून 2 दिवस सांगतात की आमचं 2 दिवसामध्ये आरोपी अरेस्ट होते, तर आम्ही तिथं तपासामध्ये पोहोचलो आहेत, पण आतापर्यंत आरोपी अरेस्ट नाहीत। ही फार मोठी खंत आहे आणि हे फार मोठं दुःख आहे। या हत्यामधील सर्व अरेस्ट आरोपी करत नाहीत तोपर्यंत ना महाराष्ट्र शांत बसू शकतोय, देश पातळीवर तो लोकशाही मार्गाने आंदोलन होत आहेत। आमच्या गावकऱ्याच्या मार्फत एकच मागणी आहे, नम्रतेची मागणी आहे। कोणतेही अधिकारी, हे सेन्सिटिव्ह प्रकरण आहे, याच्यामध्ये जे आज जे आलेले अधिकारी आहेत त्यांनी या गावाला, या पीडितांना, ह्यांच्या कुटुंबियाला आज येऊन भेटायला पाहिजे। आमचा इथपर्यंत तपास गेला आहे, प्रोग्रेस इथपर्यंत झाला आहे, हा कसलाच नाही, आणि ते न भेटल्यामुळं आज पण आम्ही आता जो मोर्चा 28 तारखेचा ठरला आहे, हे मराठवाड्यामधून तर सोडा महाराष्ट्रामधून सगळ्यात मोठा मोर्चा निघणार आहे, आणि याचे परिणाम तुम्हाला शासन आणि प्रशासनाला भोगावं लागणार हे नक्कीच आहे। पाहिजे तर 28 तारखेला एक मोठा मोर्चा निघतो, त्याचे परिणाम एका त्या शासनाला भोगावं लागतं असं एक गावकऱ्याचं म्हणणं आहे। कॅमेरापर्सन विनोद, मी संभाजी मुंजे, TV9 मराठी, केज, बीड।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.